नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। अजित पवार व शरद पवार एकाच व्यासपीठावर। अजितदादा काय म्हणाले पहा। आज पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची 47वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पारितोषिक समारंभ आज पार पडतोय। या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, शरद पवार, दिलीप वळसे पाटील यांच्यासह अन्य नेते उपस्थित आहेत। यावेळी बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शेतकऱ्यांना, कारखान्याच्या चालकांना आणि संबंधितांना काही अडचण असल्यास मला संपर्क साधा। त्याचबरोबर संस्था व्यवस्थित चालवण्यासाठी संस्था आणि सरकारमध्ये व्यवस्थित समन्वय असण्याची गरज आहे असं म्हणत मदतीची ग्वाही दिली आहे। ऊस शेतीत AIचा वापर करण्यात येईल। केंद्र सरकारला इथेनॉलचे दर वाढवण्यासाठी विनंती करण्यात आली आहे। उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांना बक्षिसाची रक्कम 10,000 रुपये दिली जाते। आज 10,000ला फारशी किंमत उरली नाही, त्यामुळे ती रक्कम 1,00,000 रुपये करण्याची मी विनंती करतो। अर्थात वाढ कधी करायची याचा निर्णय शरद पवार घेतील, अशी मागणी यावेळी अजित पवारांनी केलेली आहे। पद्धतीनं रिसर्च करणारी ही इन्स्टिट्यूट चांगलं बियाणं आपल्या शेतकऱ्यांना मिळावं, त्याच्यामध्ये चांगलं टिश्यू कल्चरची रोपं मिळावीत, शेतामध्ये तयार केलेली रोपं त्या ठिकाणी ऊसाची मिळावीत, कशा पद्धतीनं त्याच्यामध्ये बदल केले पाहिजे, काय नवीन व्हरायटी बेण्याच्या निमित्तानं पुढे आली पाहिजे। त्यात VSI पण काम करतं, पाडेगाव पण काम करतं आणि इतर पण अनेक सहकारी त्याच्यामध्ये काम करत असतात। हे सगळं काम होत असताना आज वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटनी फक्त इथल्याच भागातल्या लोकांना बेणं उपलब्ध होऊ नये तर त्याकरता मराठवाडा असेल, विदर्भ असेल, अशा वेगवेगळ्या भागामध्ये जमीन घेऊन तिथं पण काय आपल्याला सर्व्हिस देता येईल अशा प्रकारचा प्रयत्न आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी चाललेला आहे।